हॅलो मित्रांनो. मी आहे अक्षय गोखले, कॉमन मॅन अक्षय. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे उद्याचं स्टॉक मार्केटचं प्रेडिक्शन. मित्रांनो, आज आहे 4 जानेवारी. आत्ता 9 वाजलेले आहेत रेकॉर्डिंग करत असताना. आज आहे 4 जानेवारी 2026. आणि आपण जे आज बघणार आहोत ते उद्याचं म्हणजेच सोमवारचं 5 जानेवारी 2026चं स्टॉक मार्केटचं प्रेडिक्शन. तर मग चला, तयार व्हा उद्याच्या स्टॉक मार्केटचं प्रेडिक्शन करण्यासाठी. सो मी आहे कॉमन मॅन अक्षय. ॲस्ट्रॉलॉजिकल स्टॉक मार्केट प्रेडिक्शन फॉर मंडे 5 जानेवारी 2026 याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, मी तुम्हाला उद्याचे टाइम स्लॉट सांगणार आहे आणि त्या टाइम स्लॉटमध्ये स्टॉक मार्केट कसं बिहेव करण्याची शक्यता आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि असे ऑफकोर्स मी तुम्हाला ऑलमोस्ट दररोज व्हिडिओज जे स्टॉक मार्केटशी रिलेटेड असतील दुसऱ्या दिवसाचे हे आदल्या संध्याकाळी पोस्ट करत जाणार आहे. सो दॅट तुम्हाला जर का फक्त एवढं लक्षात ठेवा की मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट वगैरे असं काही नाही आहे. ठीक आहे. सो हे जे आहे आपले व्हिडिओज हे फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहेत आणि याच्यावरनं कोणीही ॲक्च्युअल ट्रेडिंग करू नये. जर का केलं तर त्याच्या प्रॉफिट किंवा नुकसान लॉस याच्याशी म्हणजेच लाभ किंवा हानी याच्याशी मी किंवा माझा चॅनल रिस्पॉन्सिबल नसेल. हे असे डिस्क्लेमर कंपल्सरी असल्यामुळे ते द्यावे लागतात मित्रांनो, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. त्यामुळे त्याचप्रमाणे ॲज अ मॅन्डेटरी थिंग मी हे डिस्क्लेमर देत आहे. चला बघूया मग उद्या म्हणजे सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी स्टॉक मार्केट कसं राहू शकतं. ठीक आहे. बघू. मित्रांनो, हे जे टाइम स्लॉट दिसत आहेत तुम्हाला कुठले तर 9 वाजून 15 मिनटं सकाळी ते 9 वाजून 45 मिनटं, 9 वाजून 45 मिनटं ते 10 वाजून 50 मिनटं, 10 वाजून 50 मिनटं ते 11 वाजून 44 मिनटं, 11 वाजून 44 मिनटं ते 12 वाजून 49 मिनटं आणि 12 वाजून 49 मिनटापासून 3:30पर्यंत म्हणजे स्टॉक मार्केट संपेपर्यंत. हे असे टोटल 1 2 3 4 5 टाइम स्लॉट आपल्याकडे आहेत. या 5 फेजेसमध्ये उद्या स्टॉक मार्केट चालण्याची शक्यता जास्त दाट आहे. ठीक आहे. हे जे टाइम्स आहेत याच्यामध्ये प्रत्येक टाइम वाईज स्टॉक मार्केट कसं बिहेव करेल हे मी एक थोडक्यामध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. नीट लक्षपूर्वक ऐका, व्हिडिओ छानपणे ऐका, उद्या कम्प्लिटली ऑब्झर्वेशन करा. म्हणजे थोडक्यात स्टॉक मार्केट आणि ॲस्ट्रॉलॉजी यांचं कशा पद्धतीने मेळ होतोय हे बघू आपण. ठीक आहे. माझ्या मते ॲस्ट्रॉलॉजिकल स्टॉक मार्केट चान्सेस चालण्याचे जे प्रोबॅबिलिटी आहे ती खूप जास्त असते. ऑफकोर्स हे जे ॲस्ट्रॉलॉजी आहे हे सांगणारे लोक काही ब्रह्मदेव नसतात, त्यामुळे ते 100% बरोबर असतीलच असं नाही आहे. हे पहिलं अंडरस्टँड करा, कारण की इट्स अ सायन्स. ॲस्ट्रॉलॉजी इज ऑल्सो सायन्स. फक्त जसं सांगितलंय दिस इज फॉर फन अँड इट्स नॉट अ प्रूव्हन मेथड. प्रूव्हन मेथड म्हणजेच थोडक्यात सायन्सनी प्रूव्ह नाही केलेली आहे. हे आपण लक्षात ठेवू. ठीक आहे. आणि ठीक आहे, बघू आपण ॲस्ट्रॉलॉजी कशी वर्कआउट होतीये का नाही होते उद्यासाठी. ठीक आहे. उद्यासाठीचे टायमिंग मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले आणि या प्रत्येक टायमिंगमध्ये कशी मुवमेंट राहणार आहे हे मी तुम्हाला थोडक्यात आता समजावून सांगतो. जास्त मी आता वेळ तुमचा घेत नाही. उद्या 9:15ला मार्केट ओपन झाल्यानंतर मित्रांनो कायम लक्षात ठेवा की मार्केट हे गॅपअप ओपन होईल का गॅपडाऊन ओपन होईल हे आम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही. ठीक आहे. मार्केटला गॅपअप व्हायचं असेल गॅपअप होऊ द्या, गॅपडाऊन व्हायचं असेल गॅपडाऊन होऊ द्या, ते आम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही. ॲटलिस्ट मी तरी त्या लेवलपर्यंत आलेलो नाही आहे की मी दुसऱ्या दिवसाचं मार्केट गॅपअप का गॅपडाऊन हे प्रेडिक्ट करू शकेन. ठीक आहे. सकाळी मार्केट जेव्हा ओपन होईल त्याच्यानंतर मात्र 9:15 ते 9:15 म्हणजेच 9:15 ते 9:45. ठीक आहे. या पिरियडमध्ये स्टॉक मार्केट थोडंसं कन्सॉलिडेशन मोडमध्ये असेल. थोडंसं वरती खालती असं करत करत आपल्याला ते बोर करेल आणि कदाचित ते आपल्याला डिरेक्शन व्यवस्थितपणे समजू देणार नाही. ठीक आहे. म्हणजे अपवर्ड ट्रेंड असेल तर मध्येच एकदम फॉल येईल, डाऊनवर्ड ट्रेंड असेल तर मध्येच एकदम ते वरती जाईल.
सो ते थोडंसं आपल्याला कन्फ्युजिंग मार्केट वाटू शकतं. वन साइडेड रॅली त्याच्यामध्ये मला थोडीशी अवघड वाटते. ठीक आहे. सो 9:15 ते 9:45 हे माझ्या मते मार्केट हे व्होलाटाईल असेल, त्याच्यामध्ये जास्त ट्रेड्स मिळण्याचे चान्सेस कमी आहेत खूप. ठीक आहे. त्याच्यानंतर 9:45 ते 10:50 हा जो पिरियड आहे हा खूप छान पिरियड असणार आहे मार्केटसाठी, आणि मार्केट इथे जम्प करेल वरच्या लेव्हलला मित्रांनो. सो 9:15 नंतर मार्केट जम्प करण्याचे चान्सेस किंवा मार्केटमध्ये वन साइडेड वरच्या साईडची रॅली मिळण्याचे चान्सेस हे जास्त दिसत आहेत मला. ठीक आहे. सो पुढचा जवळजवळ 9:45 ते 10:50 म्हणजेच 1 तास 5 मिनिटं हे जवळजवळ मार्केट अपवर्ड डायरेक्शनला जाईल. भले हळू जाईल, जोरात जाईल हे मी नाही सांगू शकत, पण ते अपवर्ड डायरेक्शनला जाईल. आणि तुम्हाला याच्यामध्ये अजून एक ब्युटी सांगतो, या पिरियडमध्ये 9:48 हा पिरियड लिहून घ्या मित्रांनो. 9:48 ते 9:50 हे जे 2 मिनिटं आहे ना, या 2 मिनिटामध्ये मार्केट मोठ्या एक एक मिनिटाच्या कॅन्डल, ग्रीन कॅन्डल एक एक मिनिटाच्या तयार करेल. मी पिरियड परत सांगतोय तुम्हाला. 9:48 ते 9:50 या 2 मिनिटामध्ये मार्केट मोठ्या ग्रीन कॅन्डल एक एक मिनिटाच्या ग्रीन कॅन्डल तयार करेल. ठीक आहे. सो बघू आपण की ॲस्ट्रॉलॉजिकल प्रेडिक्शननी एवढं टाईम वाईज आपण ॲक्युरेटली सांगू शकतो का, तर हे आपल्याला उद्या लक्षात येईल. ठीक आहे. सो पुढचा जो टाईम आहे तो आहे 10:50. सो मित्रांनो परत एकदा 10:50 ते 11:44 हा जवळजवळ 54 मिनिटाचा काळ आहे, पिरियड आहे. सो जवळजवळ 1 तास म्हणू आपण, 54 मिनिटं म्हणजे 1 तास रफली. सो हा जो जवळजवळ 1 तासाचा पिरियड आहे, इथे मार्केट पुन्हा एकदा टाइमपास करेल. टाइमपास करेल म्हणजेच तिथल्या तिथे फिरेल, नाही तर थोडंसं खाली येईल, थोडंसं वरती जाईल, थोडंसं खाली येईल, थोडंसं वरती जाईल. हे तिथल्या तिथे ते टाइमपास करत राहील मार्केट. जास्त काही त्याच्यामध्ये म्हणजे गंमत अशी येणार नाही. 10:50 ते 11:44 आपण सगळेजण बोर होणार आहोत या पिरियडमध्ये मार्केटमध्ये, कारण की काही म्हणजे टाइमपास करेल म्हणजे समजून घ्या की थोडक्यात 15 पॉईंट खाली, 25 पॉईंट वरती, परत 30 पॉईंट खाली, 12 पॉईंट वरती, हे लाईक दॅट. सो ठीक आहे, मोर ऑर लेस ते थोडंसं वरती किंवा खाली जाईलच, पण ते बोर करेल आणि चान्सेस वरती जाण्याचे कमी आहेत या पिरियडमध्ये. सो 10:50 ते 11:44 या पिरियडमध्ये चान्सेस थोडेसे कमी वाटत आहेत मार्केट वरती जाण्याचे. सो 11:44 ते 12:49 हा जो पिरियड आहे मात्र, म्हणजे नीट लक्षात देऊ नये का, 11:44 ते 12:49 हा जो पुढचा 1 तासाचा पिरियड आहे जवळजवळ, हा मार्केट वन साइडेड पुन्हा वरती रॅली देण्याची शक्यता दाट वाटते. सो 11:44 ते 12:49 मार्केट वन साइडेड वरच्या लेवलला तेजीमध्ये असेल. ठीक आहे. याच्यामध्ये पुन्हा एकदा मी गंमत तुम्हाला सांगतो, 1-2 मिनिटाचा परत तुम्हाला मी पिरियड देतोय या 11:44 ते 12:49 या पिरियडमधला. याच्यामधला जो पिरियड आहे तो आहे 12:25 ते 12:27. हे जे 2 मिनिटं असतील ना, मार्केट सडनली आपल्याला मोठ्या मोठ्या 2 1 1 मिनिटाच्या कॅन्डल दाखवेल, ग्रीन कॅन्डल. बघा म्हणजे ॲस्ट्रॉलॉजिकल प्रिडिक्शननी जर का हे खरंच आपण प्रूव्ह करू शकलो की इतक्या ॲक्युरसी मिनिट लेवलला आपण जाऊ शकतो, तर नथिंग इज इम्पॉसिबल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो बघू आपण उद्या वर्कआउट कितपत होत आहे ते. आज तर ते क्वेश्चन मार्कच आहे की उद्या काय वर्कआउट होतंय. उद्या ॲक्च्युअल रिझल्ट आल्यानंतर आपल्याला कळेल. सो मी पुन्हा एकदा टाइम सांगतो मित्रांनो तुम्हाला, 12:25 ते 12:27 या 2 मिनिटामध्ये ग्रीन मोठ्या मोठ्या कॅन्डल 1 1 मिनिटाच्या बनतील. ठीक आहे. सो तिथे स्पाईक येईल 1-2 मिनिटासाठी या. ठीक आहे. आणि ओव्हरऑल 11:44 ते 12:49 हा टाइम खूप चांगला असेल आणि त्याच्यामध्ये मार्केट एकतर्फा तेजी दाखवेल. ठीक आहे. सो 12:49 3:30 मला मार्केट वरच्या लेवलला टिकलेलं दिसत नाहीये. मित्रांनो मी परत एकदा सांगतोय, 12:49 नंतर 3:30 वाजेपर्यंत मार्केट मला वरच्या साईडला टिकलेलं दिसत नाहीये. कदाचित मार्केटमध्ये करेक्शन येऊ शकतं. ठीक आहे. सो 12:49 पासून 3:30 मार्केटमध्ये उद्या करेक्शन येऊ शकतं.
आणि हे करेक्शन मोठं असू शकतं. मी पुन्हा एकदा सांगतोय, सो अवेअर राहा, बी अवेअर अबाउट दिस करेक्शन. हे ॲडव्हान्समध्ये मी तुम्हाला सांगतोय की 12:49 ते 3:30 वाजेपर्यंत उद्या मार्केटमध्ये करेक्शन येऊ शकतं. या 12:49 मध्ये सुद्धा एक गंमत आहे, ही मी तुम्हाला सांगतो. सो कदाचित 12:49 पासनं न होता 12:59 पासनं सुद्धा होईल, म्हणजेच रफली 1 वाजे नंतर. साधारणतः आपण असं लक्षात घेऊ की 12:49च्या ऐवजी आपण 1 कन्सिडर करू. ठीक आहे. सो 12:49 ते 1 हा जो पिरियड आहे ना, या पिरियडमध्ये मी नीट प्रेडिक्ट नाही करू शकत आहे ॲक्च्युली 10 मिनिटासाठी. सो हे टाईम आपण 49च्या ऐवजी 1 असं म्हणू शकतो. सो साधारणतः 1 ते 3:30 या पिरियडमध्ये मार्केटमध्ये मोठं करेक्शन दिसू शकतं. ठीक आहे. सो प्लीज 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 मित्रांनो, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. तर या बेसिसवरती करू नका, कारण की ॲज अ डिस्क्लेमर मला हे सांगावं लागतंय तुम्हाला. ठीक आहे. हे फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे आणि ट्रेडिंग पर्पजसाठी नाही आहे. तुम्हाला जर का ट्रेड घ्यायचे असतील तर ऑफकोर्स फायनान्शियल ॲडवायझरच्या मतानुसार ट्रेड घ्या, ना की माझ्यानुसार, ना की मी सांगतोय म्हणून. ठीक आहे. सो मी कोणालाही ट्रेड करा असं सांगत नाहीये. हे सेबीचं डिस्क्लेमर आहे आणि हे रूल्स खूप कडक असल्यामुळे मला हे वारंवार सांगावे लागत आहेत. ठीक आहे. सो मित्रांनो, तुम्हाला जर का खरंच हे चांगलं वाटलं आणि तुम्हाला जर का असं वाटत असेल की माझे व्हिडिओज दररोज यावेत, तर प्लीज 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 मला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. कारण की जर का तुम्ही हे शेअर करत राहिला, जर का आपले कॉमन मॅनचे सबस्क्रायबर्स वाढले, तर मला नक्कीच मोटिवेशन मिळेल आणि असे डेली बेसिसवरती व्हिडिओज मी अपलोड करेल, जे स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला एक चांगलं एज्युकेशनल नॉलेज प्रोव्हाइड करू शकतील. ठीक आहे. सो लेट्स डू आवर बिझनेस नाव. सो आपण जाऊ आता. ठीक आहे मित्रांनो. सो आपण आता थांबू इथे.